आता यावर हे झाकण ठेवून द्यायचं. हे वाफेनं तयार होते आणि 5 मिनिटांमध्ये आपल्याला जेवण करायला तयार होऊन जाईल. मंडळी, आपलं चिकन तयार झालेलं आहे. आता चिकन हे चिकन तयार झालेलं आहे. या तुम्ही पण जेवण करायला. म्हाताऱ्याला जेवण देत आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही पण जेवण करायला या. नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत फ्राय चिकन. आता आपण हे चिकन बनवासाठी हा मसाला घेतला आहे. हे खोबरं घेतलं आहे. हे चुलीमध्ये टाकून घेऊया. 2 गाठ्या लसूण घेतला आहे. फुटाणे घेतले आहे. 2 कांदे कापून घेतले आहे. 2 चम्मच जिरं घेतलं आहे. 1 चम्मच धने आणि अद्रक आणि हे कोथिंबीर, फुटाणे एवढा मसाला आपण घेतला आहे. आपण आता हे तव्यावर भाजून घेऊया. आता हा मसाला आपण तव्यामध्ये भाजून घ्यायचा आहे. आपल्याला टेस्टी चिकन फ्राय बनवायचं आहे. यामध्ये फुटाणे टाकून घ्यायचे आहे आपल्याला. यामध्ये पण धने पण टाकून घेऊ, म्हणजे हे एकसोई भाजून जाते पुरा मसाला. हा भाजून झाला आहे मसाला. आता काढून घ्यायचा आहे आपल्याला. आता हा मसाला काढून घेतला आहे. आता आपण पाट्यावर हा मसाला बारीक करून घेऊया. आपल्याला मसाला पाट्यावर बारीक करून घ्यायचा आहे. खोबरं पण भाजून झालं आहे. पूर्ण खोबरं पण भाजलं आहे. आता हा मसाला पाट्यावर आपण तयार करून घ्यायचा आहे. आपल्याला पहिले खोबरं काढून घेऊया. आता यामध्ये अद्रक घेऊन घ्यायचं आहे काढून. अद्रक पण काढून घेतला आहे. आता हे यामध्ये जिरं आणि लसूण हा भाजून झालेला मसाला पूर्ण या पाट्यावर बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला. यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया. मसाला चांगला बारीक होत नाही आहे पाणी टाकल्याशिवाय. मंडळी, मसाला तयार झाला आहे.
आता आपण हा मसाला, पाट्याचा मसाला आपण ताटामध्ये काढून घेऊया. ताटामध्ये काढून घेतला आहे हा मसाला. आता ह्या पाट्यावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे हे पाणी पण नाही का आपण काढून घ्यायचं आहे आपल्याला. मसाल्याचं पाणी पण काढून घेतलं आहे. आपल्याला हे चिकन फ्राय बनवायचं आहे. चिकन धुवून घ्यायचं आहे आपल्याला चांगल्या पाण्याने. पाणी फेकून द्यायचं आहे. पुन्हा धुवून टाकायचं आहे आपल्याला. पुन्हा धुवून टाकायचं आहे. आता हे चिकन 3 पाण्यानं आपण धुवून घेतलं. पण तेल टाकून घेऊया. तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला गंजामध्ये. 6 भांडे तेल घेतलं आपण. आता तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. आमच्या इकडे हवा खूप सुटते, इतकं चांगला लागत नाही चुलीवर. तेल गरम झालं, आपण कांदे टाकून घेऊया तेलामध्ये. आता आपण हे कांदे टाकून घेतले तेलामध्ये. कांदे चांगले होऊ द्यायचे आहे, कारण आपल्याला फ्राय चिकन बनवायचं आहे झणझणीत. आता हे कांदे चांगले शिजू द्यायचे लाल येतपर्यंत. कांदे चांगले झाले आहे. आता यामध्ये आपण हा वाटलेला मसाला टाकून द्यायचा आहे आपल्याला. पाट्यावर वाटलेला मसाला आपण आता गंजामध्ये टाकलेला आहे. आता हा मसाला पण चांगला होऊ द्यायचा. मसाला चांगला शिजू द्यावा लागते मंडळी. चांगला मसाला झाल्याशिवाय भाजी चांगली लागत नाही. आता हा मसाला आपला तयार झालेला आहे. त्यामध्ये आपण आता 2 चम्मच मिरची पावडर घेतला आहे, 2 चम्मच मीठ घेतलं आहे आणि 1 चम्मच हळद घेतला आहे. आता हे यामध्ये आपण टाकून देऊया. आता हे पण थोडंसं चांगलं होऊ द्यायचं मसाल्यामध्ये. आता हे
मसाल्यामध्ये तयार झालेला आहे. आता आपण चिकन सोडून देऊया. चिकन टाकून द्यायचं आहे यामध्ये. आता हे चिकन आपण टाकलेलं आहे. आता हे थोडंसं फ्राय होऊ द्यायचं आणि हे मसाल्याचं पाणी पण टाकून द्यायचं आहे आपल्याला. हे आपण पाट्यावरून काढलेलं पाणी मसाल्याचं हे पण सोडून द्यायचं त्यामध्ये. थोडंसं हे टाकून द्यायचं आणि वरून हे कोथिंबीर टाकून द्यायची. आता हे चिकन आपलं पाच मिनिटांमध्ये तयार होते. आता यावर हे झाकण ठेवून द्यायचं. हे वाफेनं तयार होते आणि 5 मिनिटांमध्ये आपल्याला जेवण करायला तयार होऊन जाईल. मंडळी, आपलं चिकन तयार झालेलं आहे. आता चिकन हे मंडळी चिकन तयार झालेलं आहे. या तुम्ही पण जेवण करायला. म्हाताऱ्याला जेवण देत आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही पण जेवण करायला या.